वळूयात पुढल्या बातमीकडे। उजनी वीर या धरणामधून पाणी सोडल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे। अंबाबाई पटांगण येथील व्यास मंदिरात नारायण परिसरात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। व्यास नारायण झोपडपट्टीमधील अनेक घरं आता पाण्याखाली गेलेली आहेत। व्यास नारायण झोपडपट्टीमधील 35 कुटुंबांचं रात्रीच स्थलांतर करण्यात आलंय। पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। दरम्यान पंढरपूरच्या व्यास नारायण झोपडपट्टीमधून माझे सहकारी रवी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। रवी, सध्याची काय स्थिती आहे? बरोबर आहे सुरुवात खरं तर चंद्रभागा नदीने रौद्ररूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 2 दिवसापासून उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि त्यानंतर मात्र उजनी धरण देखील 100% भरले होतं। मात्र उजनी आणि वीर धरणातून लाखो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग खरं तर याच भीमा नदी पात्रात सोडला होता आणि ते पाणी खरं तर आज सकाळपासून पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आज जर आपण बघितलं तर जी भीमा नदी आहे तेच पंढरपूर आल्यानंतर तिला चंद्रभागा नदी म्हणून देखील ओळखलं जातं। त्या नदीने आता रौद्ररूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आपल्या प्रेक्षकांना खरं तर दाखवू शकतो की ही जी चंद्रभागा आहे ज्या चंद्रभागेमध्ये खरंच भाविक स्नान करत असतात त्या चंद्रभागेने आज कशा पद्धतीने रौद्ररूप धारण केलंय हे आपण प्रेक्षकांना खरं तर नदीच्या चक्क मध्य पात्रामध्ये येऊन खरं तर आपण दाखवत आहोत। आपण जर बघितलं तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये असलेले पुंडलिक मंदिरासह इतर जे छोटे मोठे मंदिर आहेत ते देखील आता खरं तर पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जे 11 ते 12 घाट आहेत ते देखील घाट आता पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर इस्कॉन मंदिर जे आहे ते इस्कॉन मंदिर देखील पाण्याखाली गेले आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला नगरपालिका प्रशासनाने देखील आता आवाहन केलेलं आहे की चंद्रभागेच्या पात्रामध्ये आंघोळ करण्याकरता कोणीही येऊ नये, कारण चंद्रभागेचा प्रवाह खरं तर आता मोठा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर नगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या 2 बोटी देखील तैनात केलेल्या, ते अधिकारी देखील आपल्याबरोबर काय कशा पद्धतीने या पुराचं नियोजन केलेलं आहे? सध्याचा पंढरपूरमध्ये सर्वसाधारण 1,25,000चा विसर्ग आहे आणि दुपारी 4 वाजेपर्यंत कदाचित 1,80,000 विसर्ग होण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी आलेलं असल्यानं परंतु आज भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाटावर येत आहेत, हातपाय धुत आहेत किंवा आंघोळ करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीनं या ठिकाणी घाटावर आपण आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बोर्ड लावलेले आहेत की कुठल्याही भाविकांनी प्रशासनाकडून सगळीच तयारी करण्यात आलेली आहे। धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।